नमस्कार. मी डॉक्टर रुपाली शेटे शिर्के अंडर हेल्थ अवेअरनेस अँड प्रमोशन सेल स्टाफ क्लिनिक हे आपल्या डायबिटीज एज्युकेशन सिरीजच्या 10व्या टप्प्यावर 10th सेशनमध्ये आज मी तुम्हाला हायपोग्लायसिमिया ह्याच्याबद्दल सांगणार आहे. आता सर्वप्रथम हायपोग्लायसिमिया म्हणजे नक्की काय? तर रक्तातील साखर ही नॉर्मलपेक्षा कमी होणे म्हणजे हायपोग्लायसिमिया. तर किती कमी होणे? तर जर साखर ही रक्तातील साखर जर 70 mg पर डेसिलिटर ह्यापेक्षा खाली गेली तर त्या व्यक्तीला हायपोग्लायसिमिया झाला आहे हे समजावे. ठीक आहे. तर हे हायपोग्लायसिमिया का होऊ शकतो? समज आता तुम्ही इन्सुलिनवर आहात. ठीक आहे, तुम्ही इन्सुलिन घेतलं आणि 15 मिनिटानंतर किंवा 20 मिनिटानंतर तुम्हाला जेवणं आवश्यक आहे, पण तुम्ही कुठल्या कामाला गेला आणि तुम्ही 1 तास 2 तास 3 तास काही खाल्लंच नाही. ठीक आहे, तुम्हाला हायपोग्लायसिमिया होणार, तुमची शुगर कमी होणार. ठीक आहे. ते हे खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही इन्सुलिन घेतलं की जसे मी तुम्हाला टायमिंग सांगितले होते इन्सुलिनच्या सेशनमध्ये की त्या टायमिंगनुसार तुम्ही तुमचं जेवण सुरू केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आता समज तुम्ही इन्सुलिन घेतलं आहे पण फक्त सलाड वगैरे खाल्लं आहे, तर सलाडनी तर काही शुगर वाढणार नाही आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय होईल की तुम्हाला पुन्हा हायपोग्लायसिमिया, कारण इन्सुलिन तर काम करतं आहे, तर तुम्हाला हायपोग्लायसिमिया होण्याचे चान्सेस आहेत. किंवा मग कदाचित डोस जरा जास्त पडतोय. ठीक आहे, म्हणून हायपोग्लायसिमिया होतोय. ते आपल्या डॉक्टरांशी डिस्कस करा की असे तुम्हाला हायपोग्लायसिमियाचे एपिसोड्स येत आहेत, तर ते डॉक्टर्स तुमचे डोस ॲडजस्ट करतील. ठीक आहे. किंवा मग आता समज तुम्ही सकाळी नाश्ता केला आहे 8 वाजता आणि दुपारी 1, 2, 3 काहीच खाल्लं पिल्लं नाही. ठीक आहे. तर एवढा मोठा गॅप झाला आहे 2 मील्समध्ये, 2 जेवणामध्ये किंवा 2 खाण्यामध्ये, तर काय होऊ शकतं? हायपोग्लायसिमिया होऊ शकतो, कारण तुमची मेडिसिन ही चालूच राहते ना ॲक्ट करणं. ठीक आहे. म्हणून टाईम टू टाईम जेवण करणे, टाईम टू टाईम मील्स घेणे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे लक्ष नेहमी असू द्या की डायबिटिक पेशंट्सने टाईम टू टाईम जेवण करणे हे अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे होते सगळी कारणं की बाबा का हायपोग्लायसिमिया होऊ शकतो. किंवा मग इतर अजून कुठली कारणं म्हणजे समज आता आपण एखाद्या दिवशी खूपच आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी झाली आहे. ठीक आहे, आपण खूपच धावपळ झाली आहे, खेळलो आहे किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप झाली आहे आणि तुमचं त्या दिवशी तुम्ही गोळे वगैरे रोजसारखे घेतले आहे, पण एखाद्या दिवशी तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी खूपच जास्त झाली असेल तरी तुम्हाला हायपोग्लायसिमिया होऊ शकतो. ठीक आहे. तर हे सगळं आहे कारणं. आता हायपोग्लायसिमिया झाला आहे हे आपल्याला कळणार कसं? तर त्याची काही लक्षणे आहेत. तर जे कॉमन लक्षणे आहेत जे पेशंटला दिसतात ते मी तुम्हाला सांगते. तर आता काय लक्षणे आहेत? तर शरीराचा थरथरपणा होणे, शेकीनेस होणे किंवा याला ट्रेमलिंग पण म्हणतात. ठीक आहे. किंवा मग दुसरं काय आहे? तर अचानक तुम्हाला घाम यायला लागणे. ठीक आहे, डोक्यावर, ठीक आहे, एकदम बगळेवर खूप अचानक घाम यायला लागणे. किंवा अजून कुठलं आहे लक्षण? तर तिसरं म्हणजे मेंटल कन्फ्युजन, म्हणजे आजूबाजूला काय चालू आहे काय कळतच नाही आहे. तुमचं नीट कॉन्सन्ट्रेशनच लागत नाही आहे की तुम्ही काय करत आहात, किंवा तुम्हाला लगेच जाणून येतं की माइंड कुठेतरी कॉन्सन्ट्रेट किंवा माइंड मेंटल स्टेट ही तुमची व्यवस्थित काहीतरी गडबड झाली की तुम्हाला नीट कॉन्सन्ट्रेट करता येत नाही आहे. ठीक आहे. किंवा मग अजून दुसरी लक्षणे कोणती? तर तुमची बॉडीचा कलर अचानक फेंट होऊ शकतो, म्हणजे पेल होऊ शकतो. ठीक आहे. किंवा अजून दुसरी कुठली लक्षणं की खूप वीकनेस जाणू शकतो. ठीक आहे. किंवा मग अगदी चक्कर आल्यासारखं वाटू शकतं, डिझीनेस, गिडीनेस असं वाटू शकतं. ठीक आहे. एकदम अचानक स्लीपी वाटू शकतं, झोप आल्यासारखं वाटू शकतं की ठीक आहे.
किंवा मग अचानक तुम्हाला खूप भूक लागली आहे असं वाटू शकतं. ठीक आहे, तर ही सगळी लक्षणे आहेत. किंवा अचानक तुम्हाला तुमचं डोकं अचानक खूप दुखायला लागू शकतं. ठीक आहे, तशी ही सगळी कॉमन लक्षणे आहेत जे साखर कमी झाल्यावर एखाद्याला दिसू शकतात त्यांच्यामध्ये. तर अशी लक्षणे दिसली तर काय करायला हवं तर मी तुम्हाला सांगते. पण हे लक्षणं आता एवढं समजणं खूप गरजेचं आहे की आता एका व्यक्तीला हे जे मी लक्षणे सांगितली आहेत त्यातील 1-2च लक्षणे दिसतील आणि दुसऱ्या व्यक्तीला ह्याच्यातली 3-4 लक्षणे दिसतील. पण जरी कुठलंही लक्षण तुम्हाला दिसलं तर लगेच तुम्ही काय करायला गरजेचं आहे तर ग्लुकोज मीटरवर साखर चेक करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. जर तुमची साखर ही 70 mg/dL पेक्षा खाली असेल तर तुम्ही काय करायला हवं ते मी तुम्हाला सांगते. 15 ग्राम इझिली ॲब्झॉर्बेबल कार्बोहायड्रेट म्हणजे 15 ग्राम जे पटकन ॲब्झॉर्ब होतं असं कार्बोदके हे तुम्ही घेणं गरजेचं आहे. तर ते म्हणजे कुठलं तर तुम्ही काय करू शकता. 15 ग्राम्स म्हणजे आता समज चहाचा चमचा आपण बघितला. ठीक आहे, तो किती 5 ग्रामचा असतो छोटा. ठीक आहे, तर त्याचे 3 टीस्पून्स तुम्ही साखर घेऊ शकता किंवा 3 टीस्पून तुम्ही मध घेऊ शकता किंवा 3 टीस्पून तुम्ही एखादी ग्लुकोज पावडर घेऊ शकता. मग ती ग्लुकोज पावडर ग्लुकॉन डीची असो, ग्लुकोज डीची असो. ठीक आहे, किंवा मग अजून मार्केट्समध्ये अजून बरेचसं काही अवेलेबल आहे जसे ग्लुकोविटा. ज्यांना किडनीचा त्रास नाही आहे त्याने ते ग्लुकोविटा घेऊ शकतात. ते ग्लुकोविटामध्ये 1 टॅबलेट ही 5 ग्रामची असते. तसे तुम्हाला 3 टॅबलेट्स खायचे म्हणजे ते झाले 15 ग्राम. ठीक आहे, तर असं तुम्ही करू शकता. किंवा मग आता तुम्ही कुठे बाहेर आहात तर 1/2 कप फ्रूट ज्यूस पिऊ शकता. किंवा मग आता समज तुम्ही उसाचा रस दिसला तुम्हाला तर 1/2 कप उसाचा रस पिऊ शकता. ठीक आहे, किंवा मग तुमच्याकडे खजूर आहेत तर 3 डेट्स खाऊ शकता, 3 खजूर खाऊ शकता. ठीक आहे, किंवा मग आता इतर कुठे बाहेर आहात आणि तुमच्याकडे आता जवळ काहीच नाही आहे तर तुम्ही एखादं सॉफ्ट ड्रिंक घेऊ शकता जे तुम्हाला 1/2 कप प्यायचा आहे किंवा 1/2 कप प्यायचा आहे. पण जर तुम्हाला असं वाटतं आहे की त्यांनी नाही वाढली आहे तर तुम्ही 150 ml पर्यंत घेऊ शकता. ठीक आहे, किंवा मग अजून काय घेऊ शकता तर मी तर म्हणेल की तुम्ही नेहमी डायबेटिक पेशंटनी नेहमी आपल्याजवळ हे खडी साखर असो किंवा साखर असो किंवा ग्लुकॉन डीची पावडर असो किंवा ग्लुकोविटा असो किंवा मधाची बॉटल असो हे कॅरी करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये हा चहाचा चमचा टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळलं की बाबा हे साखर कमी झाली आहे, तुम्ही चेक केली साखर ही 70च्या खाली आहे तर तुम्ही लगेच त्याला ट्रीट केलं. तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही घेणार आहात इझिली ॲब्झॉर्बेबल कार्बोहायड्रेट 15 ग्राम्स. तर हे 15 घेतलं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे 15 मिनटं थांबायचं आहे, तुम्हाला बरं वाटायला लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा साखर चेक करायची. ही जर 70च्या वर गेली असेल तर काही नाही, तुम्हाला एखादं कार्बोहायड्रेट खायचं आहे, एक अर्धी चपाती आणि भाजी खायची आहे जर तुमची जेवणाची वेळ झाली नसेल तर. पण जर तुमची जेवणाची वेळ झाली असेल तर तुम्ही डायरेक्ट जेवायला बसू शकता. ठीक आहे, मग आता तुम्ही विचारणार अरे हायपोग्लायसेमिया झाला आहे तर मग औषध घेऊ की नको, इन्सुलिन घेऊ की नको. मग आता तर इन्सुलिन किंवा ते औषध तुम्हाला घेणं गरजेचं आहे कारण तुम्ही हायपोग्लायसेमियाला ट्रीट केला आहे पण तो हायपोग्लायसेमिया पुन्हा यायला नको. मग तुम्ही काय करू शकता तर इन्सुलिन हे 2-3 युनिटनी कमी करू शकता किंवा 4 युनिटनी कमी करू शकता. ठीक आहे, किंवा मग गोळी घेत असाल तर गोळी घेतली तर थांबायचं नाही, लगेच जेवण सुरू करायचं. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, म्हणजेच काय की तुमचं शुगर्स हे मेडिसिनमुळे जास्त कंट्रोलमध्ये राहतील आणि तुम्ही अगदी समज औषधं नाहीच घेतली आणि डायरेक्ट नुसतं फक्त खाल्ला तर ती जी आधी लो होती ती डायरेक्ट आता हाय जाईल कारण तुम्ही औषधच नाही घेतलं.
तर असं नको व्हायला, ठीक आहे. म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे की माहीत असणं की बाबा हायपोग्लायसिमिया झाला, लक्षणे दिसली तर काय करावं आणि त्याला मॅनेज कसं करावं. ठीक आहे, तुम्ही मॅनेज केलं, ठीक आहे, तर तुम्ही आता 15 ग्राम इझिली ॲब्झॉर्बेबल कार्बोहायड्रेट खाल्ले, ठीक आहे. 15 मिनटानंतर तुम्ही साखर चेक केली, 70च्या वर गेली आहे. पण जर 70च्या वर नसेल गेली तर तुम्हाला ही प्रोसेस पुन्हा करायची आहे. 15 ग्राम इझिली ॲब्झॉर्बेबल कार्बोहायड्रेट म्हणजे 3 टीस्पून शुगर हे पुन्हा खायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बरं वाटायला लागेल आणि मग तुम्ही नंतर तुम्ही एखादं जर जेवणाची वेळ झाली नाही आहे तर अर्धी चपाती आणि भाजी थोडीशी खाऊ शकता किंवा एखादा फ्रूट खाऊ शकता, किंवा मग जेवणाची वेळ झाली आहे तर तुम्ही जेवण करू शकता. पण जे मेडिसिन घेणार आहात तर मेडिसिन घेतलं की लगेच जेवण सुरू करायचं आहे, थांबायचं नाही आहे. आणि जर इन्सुलिन घेत आहात तर इन्सुलिनचा डोस 4 युनिटनी कमी करून टाकायचा आहे, ठीक आहे. असं तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर हे होतं सगळं हायपोग्लायसिमियाबद्दल, की हायपोग्लायसिमियाची लक्षणे कोणती, हायपोग्लायसिमिया मॅनेज कसा करायचा आणि हायपोग्लायसिमिया हा होतो का, ठीक आहे. मी आज ह्या सगळ्याबद्दल तुमच्याशी बोलले आहे, ठीक आहे. आता जेव्हा हायपोग्लायसिमियाची लक्षणे येतात तेव्हा कुठला हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये, कुठला केमिकल आपल्या बॉडीमध्ये असतो जो पटकन रिलीज होतो आणि जो हे सगळे लक्षणे सिम्पटम्स आणतो, तो म्हणजे आहे ॲड्रिनॅलिन, एपिनेफ्रिन, ठीक आहे. तुम्हाला तुमची साखर ही अगदी खाली जायला लागली तर काय होणार, ॲड्रिनॅलिन किंवा एपिनेफ्रिन रिलीज होणार आणि ही सगळी लक्षणं तुम्हाला दिसणार, ठीक आहे. ही लक्षणं अगदी क्विक येतात, की म्हणजे असं नाही की ते हळूहळू लक्षणे येतात, ते एकदम फटकन येऊन जातात लक्षणे, सिम्पटम्स, ठीक आहे. तर तुम्हाला जसे लक्षणे दिसतात ते जेवढ्या लवकरात लवकर सिम्पटम्स दिसतात ते त्याला लगेच ट्रीट करणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण जास्त वेळ हायपोग्लायसिमियामध्ये राहणं बरोबर नाही, कारण ह्यानी आपल्या मेंदूवर, आपल्या ब्रेनवर परिणाम होऊ शकतो. आपलं ब्रेन जर खूप वेळा असं झालं की बाबा तुम्ही पटकन ट्रीट नाही केलं आहे हायपोग्लायसिमियाला, ते शुगर ही कमीच राहिली आहे खूप काळापर्यंत, तर तुमचं ब्रेनवर परिणाम होऊ शकतो, ब्रेन डॅमेज होऊ शकतो. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हायपोग्लायसिमिया झाला तर त्याला लगेच ट्रीट करणं हे अतिशय गरजेचं आहे, ओके. सो आज आपण पाहिलं की हायपोग्लायसिमिया म्हणजे नक्की काय, हायपोग्लायसिमिया का बरं होऊ शकतो, हायपोग्लायसिमियाची आपण लक्षणे पाहिली आणि हायपोग्लायसिमिया ट्रीट कसा करायचा हे आपण पाहिलं, ठीक आहे. जर तुम्हाला सिव्हिअर हायपोग्लायसिमिया झाला की बाबा तुमची साखर ही अगदी 40 mg/dL पेक्षा खाली गेली तर तुम्हाला असं होऊ शकतं की एकदम मेंटल स्टेट ऑल्टर्ड होऊ शकते, किंवा तुम्हाला अगदी काहीच समजत नाही आहे, तुम्हाला थर्ड पर्सन, एखाद्या वेगळ्या तिसऱ्या माणसाची गरज लागू शकते तुम्हाला तुमची मदत करायला, किंवा तुम्हाला फिट येऊ शकतात, सीजर येऊ शकतात, ठीक आहे. तर असं झालं तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तर तुम्ही आपले जे ओळखीचे आहेत, आपले फ्रेंड्स आहेत, आपले फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांना सांगणं गरजेचं आहे की जर माझ्यात अशी कुठली लक्षणे दिसली किंवा मला फिट आला, सीजर आला, किंवा मग मला अगदी कळत नाही आहे काय, एकदम माझं मेंटल स्टेट ऑल्टर्ड झालेलं आहे, किंवा मग मी अगदी चक्कर येऊन खाली पडलेलो आहोत, तर काय करायचं हे त्यांना सांगून ठेवायचं आहे. तर हे तर जर तुम्ही कॉन्शियस आहात की तुम्हाला सगळं म्हणजे तुम्ही काय म्हणतात जागे आहात, तर तुम्ही जे मी सांगितलं आहे त्यातील काहीतरी एक करू शकता, किंवा दुसरं कोणीतरी तुम्हाला ते आणून देऊ शकता आणि तुम्ही खाऊ शकता. पण जर तुम्ही अनकॉन्शियसच झालाय, तुम्ही चक्रून पडलाच आहात, तर आता कसं तुम्हाला कसं बरं मग हे करायचं, तर लगेच तुम्हाला एमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे, हॉस्पिटलमध्ये किंवा नियरबाय क्लिनिकमध्ये, आणि तिथे ग्लुकोज चढवावं लागेल, ठीक आहे.
किंवा मग जर तुम्ही घरी एखाद्या रुरल प्लेसवर आहात, आता तुम्हाला कळत नाही आहे काय करायचं आणि काय नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे की जर तुम्ही चक्कर येऊन पडला आहात, तुम्हाला माहिती आहे हा व्यक्ती डायबेटिक पेशंट आहे आणि त्याची साखर तुम्ही चेक केली, ही जर खूपच लो आहे, अगदी 70पेक्षा 50पेक्षा खाली आहे आणि चक्कर येऊन पडलेले आहे व्यक्ती, तर अशा व्यक्तीला तुम्ही साखर कशी देणार? तर त्या व्यक्तीला आधी एका कुशीवर झोपवायचं आहे, ठीक आहे. ग्लुकॉन डीची पेस्ट करायची आहे आणि ही ग्लुकॉन डीची पेस्ट अशी तोंड उघडून चिक्सच्या आतमध्ये, ज्याला बक्कल म्युकोजा असं म्हणतात, आतमध्ये इथे चोळायची आहे, ठीक आहे. इथे चोळली की हळू होते, आपल्या थुंकीनुसार ते डायजेस्ट होतं, ॲब्झॉर्ब होतं आणि आपली साखर वाढायला सुरुवात होते आणि पेशंट हा थोड्या वेळाने उठून बसू शकतो, ठीक आहे. पण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की जर असा अनकॉन्शियस पेशंट दिसला तर नक्की कारण काय आहे अनकॉन्शियस असण्याचं. पेशंटला डायबिटीज आहे, तुम्ही साखर चेक केली, साखर ही खूप कमी आहे, तर तुम्ही त्याला ट्रीट केलं जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं. पण जर दुसऱ्या कारणामुळे तो अनकॉन्शियस झाला आहे, जसं आपण CPRमध्ये बघतो की आपण काय बघतो, आपण कॅरोटिड पल्स बघतो, आपण ते सगळं त्याच्यानुसार आपण मग ठरवतो CPR द्यायचा आहे नाही द्यायचा आहे, तर ते पण बघणं गरजेचं आहे. पण जर तुम्हाला माहिती आहे की ही पेशंट डायबेटिक आहे, तुम्ही साखर चेक केली आहे आणि साखर लो दाखवत आहे, तर तुम्ही त्याला हे मी जसं सांगितलं आहे तसं ट्रीट करू शकता. एका कुशीवर एका कुशीवर घ्यायचं आहे पेशंटला, एका कुशीवर झोपवायचं आहे आणि ग्लुकॉन डीची पेस्ट करून आतमध्ये चोळायची आहे गालाच्या आत. म्हणजे थुकीमुळे तिचं डायजेशन ॲब्झॉर्प्शन होईल आणि मग काय होणार की तुमच्या पेशंटला साखर वाढली की तो थोड्या वेळाने उठून बसेल. आणि पण हे खूप इम्पॉर्टंट आहे की नंतर तुमच्या डॉक्टरांशी नक्की डिस्कस करा की बाबा हे असा एपिसोड आला होता, तर मग काय करण्याची गरज आहे आता. समज कदाचित डॉक्टर्स तुमचे डोस कमी करतील, ठीक आहे, किंवा मग एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की मी जे तुम्हाला कारणं सांगितली की का हायपोग्लायसेमिया होऊ शकतो, की तुम्ही वेळेवर जेवला नाहीत किंवा असं काही, तर त्याच्यामुळे होऊ शकतं. तर तुम्ही पुढच्या वेळेस लक्षात ठेवाल की वेळेवर जेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर आज आपण हे सगळं पाहिलं हायपोग्लायसेमियाबद्दल. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते, ठीक आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट डायबिटीज सिरीज सेशनमध्ये, ज्याच्यामध्ये आपण अजून काही इम्पॉर्टंट माहिती बघणार आहोत, ठीक आहे. थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू.